चला तर मग आज आपण मऊ लुसलुशीत पुरणपोळी बनवूया। नमस्कार, स्पृहाज रेसिपीमध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे। चला तर आता होळी येते जवळ, तर आपण त्यासाठी स्पेशल पुरणपोळी बनवणार आहोत। मी इथे 2 वाटी हरभऱ्याची डाळ घेतली आहे। चला तर मग आपण कुकरमध्ये पाणी मोजून घेणार आहोत। 2 वाटीला आपण 4 वाटी पाणी टाकणार आहोत। ते गरम होण्यासाठी आपण गॅसवर ठेवत आहोत। इथे पाणी गरम होत आहे तोपर्यंत आपण डाळ चांगली स्वच्छ धुवून घेऊ। तर हे बघा, आपली डाळ इथे स्वच्छ धुवून रेडी आहे। आता डाळ चांगली धुण्याचं कारण काय असतं की आपण घरची जेव्हा डाळ बनवतो तेव्हा त्याला पावडर वगैरे लावून ठेवतो, तर ती पावडर चांगली वॉश करण्यासाठी आपण तिला एकदा धुवून घेत असतो आणि डाळीचं पूर्ण क्लिअर पाणी निघेपर्यंत धुवून घ्यायची आहे डाळ। इथे आता उकळी येत आहे पाण्याला, तर मी ही डाळ कुकरमध्ये टाकत आहे। तुम्ही पाहू शकता इथे उकळी येते ना, डाळ आणि पाणी एकत्र केलं की तेव्हा ते फेस वरती येतो। तर हा जो व्हाईट दिसणारा हा जो फेस आहे हा आपल्याला काढून घ्यायचा आहे, कारण ते कुकरला उतरून जाण्याची शक्यता असते। रेसिपीची एक सिक्रेट ट्रिक अशी की आपण हे पुरण जेव्हा शिजायला घेतो तेव्हा त्यात 1 चमचा तेल ॲड करायचं। त्याने काय होतं की डाळ ही अशी सुट्टी शिजते, चिकट नाही आणि कुकरला वरतही नाही। एक छान उकळी आलेली आहे आता पुरणासाठी। तर आपण याला कुकरला एकदा झाकण लावून 5 ते 6 शिट्टी होईपर्यंत काढू। इथे आता झाकण लावले आणि आपल्याला गॅस हा कमी आच ठेवायची, फुल करायचा नाही। कमी आचेत आपल्याला 5 ते 6 शिट्ट्या घ्यायच्या। बघा इथे मी 6 शिट्ट्या घेतल्या। आता मी गॅस बंद करते आणि आता लगेच न बोलता थोडा वेळ वाफ केली की होत आहे तोपर्यंत आपल्याला पुरणसाठी डाळ झाले डाळीचा आकार असते पातेल्यात तोपर्यंत आपलं पुरण आपण तोपर्यंत कणिक मळून घेऊ। पुरणपोळीसाठी एकदम सुजीचे चाळणीने पीठ लागतं, ते आपण कापडाने टाकू शकतो। त्यामध्ये चाळण नाही आलं पाहिजे, एकदम खर्चाची पिठी असते ती आपण पोळीसाठी तर त्यात आपल्याला 1 पट मीठ आणि 2 ते 3 चमचे तेल घालायचे। याने काय होतं, सॉफ्टनेस येतो आणि पोळी मऊ लुसलुशीत होते, कडक होत नाही। चला तर मग आपण आता हे मळून घेऊया। तेल आणि मीठ असं चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे। हे कोरड्या पिठातच तेल सगळीकडे लागलं पाहिजे आणि नंतर मग आपण पाणी टाकून थोडं पुरणपोळीसाठी लागणारं आपण रोज जसं पोळीला मळतो त्यापेक्षा थोडंसं सैल आहे आणि त्याला अर्धा तास भिजू द्यायचं। चला तर मग आपलं पुरण इथे थंड झालेलं आहे। आता आपण हे कुकरमधून काढून घेऊया। छान एकसारखी डाळ शिजलेली आहे आपली इथे बघा। सेटअप केलं होतं आपण चाळणीचा, त्यात टाकणार आहोत, म्हणजे यातलं जे ते सगळं गाळणीतून खाली पातेल्यात साचेल
आणि त्या पाण्याचा उपयोग आपण सार बनवण्यासाठी करणार आहोत। हे बघा, आता आपल्याला इथे डाळ छान थंड होऊ द्यायची आहे। बघा कसं एक्स्ट्रॅक्ट निघालंय त्याचं। हेच पाणी आपण सार बनवण्यासाठी वापरणार आहोत। इथे पुरण थंड होऊन आपलं रेडी आहे। हे जे एक्स्ट्रॅक्ट निघालंय याचं मी कटाची आमटी म्हणजे सार म्हणतात आमच्याकडे, त्याची रेसिपी मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये दाखवणार आहे। आमच्याकडे कशी कटाची आमटी बनवतात ती पद्धत तुम्हाला मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये दाखवत आहे। तर आता आपण हे थंड झालेलं पुरण एका मोठ्या भांड्यात ओतून घेणार आहोत आणि त्यात अर्धी वाटी साखर, 2 वाटी डाळ घेतलेली आहे तर आपण त्यात अर्धी वाटी साखर घालणार आहोत, 1 वाटी गूळ घालणार आहोत। तर गूळ आणि साखर का, तर साखर आपण जेव्हा पुरणात घालतो गुळासोबत तर पुरणाला एकदम छानसा कलर येतो आणि पोळी ही काळी दिसत नाही, एकदम आपल्याला हवा तसा कलर येतो। त्यामुळे मी ही अर्धी वाटी साखर घालते। आता आपण यात गूळ आणि साखर ऍड करणार आहोत। तर हे बघा, तुमच्याकडे हे पावभाजीचं असं स्मॅशर असेल तर तुम्ही ती गूळ, साखर आणि ही डाळ एकत्र करून घेऊ शकता किंवा तुम्ही हाताने मिक्स केलं तरीही चालतं। म्हणजे ते आपण जेव्हा पुरण परतवतो तेव्हा हे आपल्याला एकदम इझी जातं परतवण्यासाठी, खूप वेळ नाही लागत। आणि ही गूळ आणि साखर आत्ताच ह्या डाळीमध्ये चांगल्या प्रकारे मिक्स होऊन जातात। तर हे बघा, आता एकदम छान आपली डाळ शिजलेली होती आणि ती मस्त साखर आणि गुळामध्ये स्मॅश भी करून घेतली आहे मी। तर हे आपण पुरण परतवण्यासाठी ठेवूया। आपण हे पुरण परतवण्यासाठी कमी गॅसवर परतवायचं आहे। आपल्याला हार्डली 5 ते 10 मिनिट लागतं फक्त। तर तुम्ही जर ही स्मॅशरची स्टेप फॉलो केली तर तुम्हाला हे पुरण परतवणं अगदी इझी जाईल आणि पुन्हा पुरण आपण जेव्हा पुरण गाळणीतून गाळतो तेही एकदम सोपं जाईल। आणि मेन म्हणजे काय आहे की त्यात कणी राहत नाही। काही वेळेस कसं डाळ परतवली की ती डाळ एकदम कडक होऊन जाते ना, तर मग आपण हे पुरण गाळताना त्याची कणी वरती राहते। मग आपण असं स्मॅश केल्यामुळे हे डाळीची कणी राहत नाही आणि ते साखर आणि गुळमध्ये एकदम एकजीव होऊन जाते। हे बघा, आता इथं पुरण परतवण्यासाठी घेतलंय मी। तर गॅस एकदम कमी ठेवायचा आहे आणि कमी गॅसवर आपल्याला हे पुरण छान परतून घ्यायचंय। ते अधूनमधून आपल्याला 2 ते 3 मिनिटांनी हलवत राहायचंय, कारण ते एकसारखं असं राहिलं नाही एकाच ठिकाणी तर ते डागूही शकतं, खाली लागू शकतं। त्यामुळे तुम्ही 2 ते 3 मिनिटांनंतर असं एकदा परतवून घ्यायचं आहे आपल्याला हे। तर हे बघा, आपलं पुरण इथं परतलेलं आहे। तर हे कसं ओळखायचं याची एक ट्रिक देते तुम्हाला। ही ट्रिक मला माझ्या आईने आणि आजीने शिकवलेली आहे। तर हे बघा, हे पुरण असं थोडंसं सुकं वाटलं की ते ओळखायचं कसं की खूप ड्रायही होऊन जायचं नाहीये। हा जो आपण परतवण्यासाठी घेतलेला चमचा असतो ना, तो व्यवस्थित असा पॅरलल उभा राहायला पाहिजे। सपोज तो जर असा पडत असेल तर समजून जायचं की अजून पुरण परतवण्याची आपल्याला गरज आहे। चला, तर आपलं इथं पुरण परतवून झालेलं आहे। तर मी आता पुरण गाळण्याची गाळणी घेतलेली आहे आणि हे पुरण आपण गरम गरमच गाळून घेणार आहोत। तुम्ही इथे बघू शकता, हे बघा एकदम नॉर्मल थोडीशी कणी राहिली आहे, बाकी सगळं आपलं पुरण गाळून इथे रेडी आहे। चला, तर आता आपण इथे फ्लेवर ऍड करणार आहोत। इथे मी वेलची पावडर घेतली आहे। एवढे पुरणाला साधारण आपण अर्धा चमचा वेलची पावडर टाकू आणि एकदम 1/4 टेबलस्पून आपण सुंठ पावडर ऍड करणार आहोत। याने पुरणाला आणि पोळीला छान फ्लेवर येतो। आणि सुंठ ही टाकली आहे कारण आपण पोटाला पचण्यासाठी ही पोळी चांगली पडते, म्हणून सुंठ पावडर आपण यात टाकली आहे। हे सगळं मिक्स करून घेऊया। मी पुरण परतताना नाही टाकत सुंठ पावडर आणि वेलची पावडर, कारण त्याचा जो फ्लेवर असतो तो सगळा निघून जातो आणि आपण जेव्हा पुरण दळतो मीन्स खाली गाळतो तेव्हा त्याचा फ्लेवर एकदम कमी होत जातो। मग तो पुरणात पाहिजे तसं मिक्स होत नाही, म्हणून मी आता हे वरून पावडर टाकून
मिक्स करून घेणार आहे। चला तर मग आता आपण पोळी लाटण्याची तयारी करून घेऊया। तर बघा, मगाशी आपण कणिक जी भिजवून ठेवलेली होती ती एकदम मस्त स्मूथ छान भिजली आहे। त्याला आपण एकदा तेल लावून चांगलं मळून घेऊया। हे बघा, तुम्ही इथे बघू शकता, मी हे कणिकचा गोळा आहे, हा एकदम पुरणाच्या गोळ्यापेक्षा कमी अर्ध्या प्रमाणात आहे आणि पुरण हे कणकेच्या गोळ्यापेक्षा डबल आहे। पुरणपोळीमध्ये जेव्हा आपण पुरण जास्त घालतो तेव्हाच ती पुरणपोळी चविष्ट लागते। चला तर मग आता मी पोळी बनवायला सुरुवात करते। तर हे बघा, आपल्याला गरज वाटली तर आपण कोरडं पीठही लावू शकतो थोडं थोडं। हे आपण एकदम स्मूथ, आणि तेल जेव्हा आपण टाकतो ना ह्या कणिकमध्ये, ती कणिक अजिबात हातालाही चिकटत नाहीये। वाटलीच गरज तर आपण हे कोरडं कणिक घेऊ शकतो। हे बघ, इथे मी आता हे पुरण आत टाकून पोळी तयार करण्यासाठी तयार आहे आता आपली। इथे ती अशी थोडीशी पसरट करून घ्यायची, म्हणजे जे पुरण आपण जे आत टाकलं होतं तो गोळा तो व्यवस्थित स्प्रेड होतो। चला तर आपण आता लाटायला घेऊया। हे बघा, आपली पोळी मी आता इथे लाटून रेडी आहे। त्याचे एजेस बघा एकदम एकसारखी लाटून तयार केली आहे मी पोळी। आता इथे मी तवा तापवायला ठेवला होता, तर फुल गॅस करते आणि पोळी त्यावर टाकते। आता पोळी आपण पलटूया। बघा, पोळी बघा किती छान फुगते आपली इथे। त्याला आपण तूप लावून घेऊया आता। किती छान कलर आलाय आपल्या पोळीला, सगळीकडून मी मस्त तूप लावून घेतलंय। किती छान कलर आलाय बघा पोळीला। तर अशाच नवनवीन रेसिपीज बघण्यासाठी स्पृहाज रेसिपीला लाईक अँड सबस्क्राईब करा। सगळ्यांना होळीच्या रंगमय शुभेच्छा। अशाच नवनवीन रेसिपीज बघत राहा। आणि आता आपण नेक्स्ट रेसिपी भेटणार आहोत, म्हणजे सार। आपण पुरणपोळी जेव्हा करतो त्यात महत्त्वाची गोष्ट असते ती म्हणजे कटाची आमटी, म्हणजे आमच्याकडे त्याला सार बोलतात। तर ती रेसिपी मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये घेऊन येत आहे। तोपर्यंत लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा। बाय बाय।